साखरेच्या बाजारात 20 ते 22 हजार कोटींचा काळा बाजार होण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलाय। अचानक साखरेच्या दरानं जी काही उसळी घेतलेली आहे ती कुठेतरी संशयास्पद आहे। सरकारनं कितीही प्रयत्न केला, आयात करण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा ऑक्टोबरच्या आत साखर काही बाहेरच्या देशातून येऊ शकत नाही। असं असताना साखरेच्या दरामध्ये संशयास्पद रीतीनं उसळी मारणं हे कुठेतरी पाणी मोरत असल्याचं दिसतंय, असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। तर हे साखरेचे दर बघितले तर आता प्रत्येक साखर कारखान्यानं टनाला 500 रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे असे हे दर आहेत। मला माहित आहे की आधीची साखर कमी दराने विकलेली असली तरी सुद्धा शिल्लक साखरेला मिळणारा दर जर संपूर्ण वर्षभराच्या गाळप झालेल्या ऊसावर विभागला तरी सुद्धा 400 ते 500 रुपये आरामात ऊस उत्पादक द्यायला काय अडचण नाही। परंतु लगेच आता कांगावा सुरू होणार आहे की आम्ही काही देऊ शकत नाही कारण आमची साखर आधीच विकून ठेवलेली आहे। त्यामुळे सरकारनं पहिल्यांदा तातडीनं प्रत्येक साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढी साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे। आणि आता अचानक साखर कारखाने साखरेची जी वाहतूक होते ते वाहतूक होत असताना ते ट्रक सुद्धा तपासले पाहिजेत की खरोखरच त्यांच्याकडे पावत्या आहेत का, बिन पावतीच्या जीएसटी चुकवलेले ही साखर मार्केटमध्ये फिरालेल्या हे सुद्धा तपासलं पाहिजे। कुठेतरी 20-22 हजार कोटी रुपयाचा संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये व्यवहार व्हायला लागलाय असा संशय घ्यायला